नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दाखवते मुरमुरा चिक्की। तर यासाठी आपण मोठी कढई तापत ठेवली। कढईमध्ये 2 चमचे पाणी घालून घेते आणि त्यामध्ये 1 वाटी कोणत्याही प्रकारचा गूळ तुम्ही बारीक कट करून घाला आणि मस्त शिजू द्या। 5 ते 7 मिनिटानंतर मी एकदा चेक करते तर पाक तयार नाही आहे, अजून स्टिकीच आहे। परत एकदा 5 मिनिट शिजवून घेतला। वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हा पाक घालून चेक करते तर अशी क्रिस्पीवाली पापडी तयार आहे, म्हणजे पाक तयार आहे। या स्टेजला मी याच्यामध्ये बारीक कट केलेले काजू, बदाम आणि 2 चमचे तेल घालून घेते। 3 वाट्या मुरमुरे आपण इथे घालतोय आणि 1 चमचा साजूक तूप। गॅसची फ्लेम बंद करा, हे सगळं छान मिक्स करा। ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये हे सगळं थापून घ्यायचे। 5 मिनिट थांबून त्याच्या आपण वड्या पाडणार आहोत। आणखी 5 मिनिट थांबून आपण त्याच्या वड्या तोडून घेणार आहोत। तर अशी मुरमुरा चिक्की तयार आहे। तुम्ही याचे लाडूसुद्धा बनवू शकता। डिटेलमध्ये रेसिपी हवी असल्यास चॅनलला व्हिजिट करा। थँक्यू सो मच।